आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। आपला जीव धोक्यात टाकून उल्हास नदीच्या पात्रात उतरलेला हा तरुण। पावसाचा जोर वाढला की उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ होते आणि त्यानंतर अशा प्रकारे हे तरुण मासे पकडण्यासाठी चक्क उल्हास नदीच्या पात्रात उतरतात। सोमवारी राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता। त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात आणि कर्जत तालुक्यात देखील पावसाचा जोर होता आणि त्यामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीची पाणी पातळी देखील वाढली होती। कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पोलीस आणि पालिका प्रशासनाने लोखंडी बॅरिकेडिंग करून उल्हास नदीवर प्रवेश बंदी केली होती। मात्र अनेक तरुण हे बॅरिकेड ओलांडून अशा प्रकारे उल्हास नदीच्या किनाऱ्यावर आले होते, तर काही तरुण हे चक्क मासे पकडण्यासाठी उल्हास नदीच्या पात्रात उतरले होते। उल्हास नदीची पाणी पातळी वाढलेली असताना नदी पात्रात उतरून फक्त मासे पकडण्यासाठी हे तरुण आपला जीव धोक्यात का टाकतायत असा प्रश्न निर्माण होतो। आज देखील रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या विविध भागामध्ये कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे उल्हास नदीची पाणी पातळी देखील वाढण्याची शक्यता आहे। सोमवारच्या तुलनेत आज उल्हास नदीची पाणी पातळी कमी आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांनी आणि बदलापूर शहरातील सखल भागात राहणाऱ्या रहिवाशांनी घाबरण्याचं कोणतंही कारण नाही। मात्र प्रत्येकानं आपली काळजी घ्यायला हवी। फक्त मासे पकडण्यासाठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली असताना कुणीही नदीपात्रात उतरून आपला जीव धोक्यात टाकू नये किंवा नदीची पाणी पातळी वाढलेली असताना त्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी आणि हे पाणी बघण्यासाठी कोणीही नदीच्या किनाऱ्यावर येऊन आपला जीव धोक्यात टाकू नये, अन्यथा अचानकपणे वाढलेल्या नदीच्या पाण्यामुळे आपल्या जीवाला त्यांना मुकावं लागेल। पब्लिक मीडिया, बदलापूर। तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।